हाय हॅलो नमस्कार, मी अमृता. आपल्या अमृता वारी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आता सकाळी सकाळी व्हिडिओ शूट करायचं माझं काम असतं, म्हणूनच आज साडी वगैरे नेसून रेडी झाली होते. तर म्हटलं चला व्लॉगला पण सुरुवात करावी. तर मुलं शाळेत गेलेले आहेत, हे पण गेलेले, दीदी पण गेलेले आहेत. मग माझं आपलं सगळ्यांना वाटं लावून आवरायचं आणि मग आपल्या कामाला सुरुवात करायची असं चालू असतं. तर मग आताच थोडेसे शॉर्ट व्हिडिओज रील्स वगैरे बनवल्या आणि म्हटलं चला एक कलेक्शन होतं घेतलेलं काहीतरी नवीन माझ्यासाठी, तर ते दाखवायचं बाकी होतं. म्हटलं चला ते सगळ्यांसोबत शेअर करूया. तर पायातलं माझे जोडवं हरवलं होतं, शिवांशने हरवून टाकलं होतं असंच, मग नव्हतं माझ्याकडे म्हणून आता गावाला गेल्यानंतर मी तिकडनं जोडवे घेऊन आले. तर खूप छान सुंदर आणि चोख चांदीमध्ये जोडवे बनवून भेटतात. तर शक्यतो तेच घ्यावेत, कारण त्याचं मोडीला आपण ज्या भावात चांदी आहे ना तेच भाव आपल्याला भेटतो, त्याच्यामुळे ते घेतलेलं जास्त फायदेशीर ठरतं. तर एकदम सिंपल सोबर आणि छान वाटतात असे जोडवे घेतलेले, तर ते तुम्हाला मी दाखवते. एकदम सिंपल जोडवे आहेत हे. एक भाराला थोडीशी कमी आहेत, 1630 रुपयाचे जोडवे. तर बघा अशी दोन छान अशी सुंदर अशी जोडवे. तर हे दोन आहेत टोटल, हे एक आणि हे एक. तर दिसायला पण खूप नाजूक आणि खूप छान वाटतं. हे टोचत नाही, रुतत नाही आणि आपल्याला हवं तसं ऍडजस्ट करून आपण घालू शकतो असे जोडवे आहेत हे. प्युअर चांदीचे असल्यामुळे थोडेसे महाग पडले, पण हे फायदेशीर ठरतं आपल्याला. नंतर मोडीला पण ह्यातमध्ये घट येत नाही, आहे त्या भावाने आपल्याला मोड भेटते. फक्त काय करायचं, आपण जिथून घेतलं ना तिथंच द्यायचं आणि त्यांचं पावती जे आहे, जे त्यांचं बिल, ते बिल सांभाळून ठेवायचं. तर सुंदर असे जोडवे घेतलेले आहेत खूप दिवसांनी. शिवजन्मला त्यावेळेस ते जोडवे होते माझे. आणि कसं आपले जोडवे तेवढे काही झिजत नाहीत, पण ते पण अजून 5-10 वर्ष चालले असते आरामात, पण ते हरवल्यामुळं नाईलाजाने मला दुसरं घ्यावं लागलं. तर हे सुंदर असे जोडवे घेतलेत. जोडव्याचं डिझाईन कसं आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. असे पातळ पातळ आणि असे आहेत. हे मजबूत आहेत एकदम, वजन खूप आहे. एक भार आहे टोटल. आणि माझे बोट असतानाच तेवढे जास्त मोठे मोठे नाहीत, त्याच्यामुळे खूप जास्त मोठे जोडवे घेतले नाही आणि आपल्याला पण ते कम्फर्टेबल वाटत नाही खूपच जास्त मोठं. आणि ते घेतलं का मग पावसात वगैरे पायाला म्हणजे टोचतं रुततं, त्याच्यामुळे ते कम्फर्टेबल वाटत नाही. हे सिंपल सोबर एकदम छान बसतात, छान दिसतात आणि टिकतात पण छान आणि फायदेशीर आहे हे. म्हणजे असं 24 कॅरेटचं सोनं कसं घेतलं तर ते आपल्याला जास्त फायद्यात पडतं, त्याचप्रमाणे हे अशा प्रकारचे जोडवे भेटतात. तर जोडव्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करताना अशा जोडव्यांमध्ये इन्व्हेस्ट करावेत मला तर वाटतं. घातल्यावर पण सुंदर वाटतं. आणि अजून दुसरी गोष्ट, मी दिवाळीला गावाला जायच्या अगोदरच 2 कुर्ती मागवल्या होत्या मी. एक तर ऑनलाईन घेतली होती आणि दुसरी शॉपमध्ये जाऊन घेतली होती. तर त्या कुर्तीज तुम्हाला दाखवायच्या होत्या. तर आता सध्या कॉलरमध्ये, कॉर्ड सेटमध्ये कॉलरचे खूप पॅटर्न चालू आहेत, तर ही मी अशीच घेतली होती. कॉर्ड सेट नाहीये, ही कुर्तीच आहे, कॉलरची आहे ही. अशी बघा खूप सुंदर आहे, एकदम हाईटला खूप लॉंग आहे आणि अशी कॉलर आहे हिला. हिला स्लीव्स पण आहेत. स्लीव्स मी लावून घेईल, अशी वापरून घेईल 1-2 वेळा, मग स्लीव्स लावून घेईल. तर तुम्हाला दाखवते पूर्ण. पूर्ण घेर आहे हिला, असा मस्त छान असा घेर आहे. मध्ये कट दिलेला आहे छोटासा आणि अशी आहे ही. कॉटन मध्ये आहे, म्हणजे ग्लास कॉटन असतं ना टाईप मध्ये मटेरियल आहे. याचा कलर पण जाणार नाही आणि सिंपल सोबर आणि सुंदर, खूप फॅन्सी पण वाटते आणि छान वाटते. लेंथ पण खूप जास्त आहे, एकदम लॉंग आहे. तर अशी कुर्ती घेतलेली आहे आणि दुसरी कुर्ती पण एक घेतलेली आहे. तर ती थोडीशी, ही थोडीशी गाऊन टाईप मध्ये आहे, लॉंग मध्ये, थोडा हेवी मध्ये जाते. ही कॉटन आहे, कापड बघू शकता आणि कलर खूप सुंदर आहे. राणी कलरची फुले त्याच्यावरती, गुलाबी कलरची आणि येल्लो कलर आहे. खूप सुंदर कलर आहे आणि कापड एकदम मस्त आहे. प्युअर कॉटन आहे, जास्त जड नाही, एकदम पातळ आणि प्युअर कॉटन. एकदम सुंदर अशी ही कुर्ती पार्टीवेअर मध्ये आहे. फिरायला जाताना वगैरे पण घालू शकतो, थोडंसं कम्फर्टेबल वाटतं कॉटन मध्ये आपल्याला. आणि कुठल्या फंक्शन मध्ये पण घालू शकतो, या टाईप मध्ये आहे. हिला पण स्लीव्ज आहेत, पण मी लावलेले नाही अजून. तर खूप सुंदर आहे ही पण, ही तुम्हाला दाखवते मी. तर बघा, माझा नेहमी प्रयत्न असतो कुठलीही वस्तू घेतली तर तिचा पुरेपूर वापर व्हावा, कारण आपण त्याच्यासाठी पैसे काढून देत असतो. त्या हिशोबाने मी कपडे घेत असते. तर ही वस्तू अशी आहे, सिंपल सोबर, बाहेरही घालू शकते आणि घरातही घालू शकते. म्हणजे हिचा पुरेपूर फायदा आणि वापर मी नक्कीच करून घेऊ शकते. तर अशा सुंदर सिंपल अशा 2 कुर्तीज मी घेतलेल्या आहेत आणि जोडवे घेतलेले आहेत. तर नवीन काही व्लॉगिंग मध्ये सगळ्याच गोष्टी शेअर करतात आणि सगळं छोटं मोठं काही घेतलं तरी दाखवतात.
म्हणून मी पण दाखवते तुम्हाला मी काय घेतलं. तर मी हे घेतलं, ते घेतलं, तर आवडलं की नाही तुम्हाला सांगा. कसं होतं ना, आपण कोणाचं काही बघतो तर आपल्याला पण अंदाज येतो, आयडिया येते की नाही बुवा ही वस्तू अशा टाईपमध्ये घेतली तर ती अजून छान वाटते, व्यवस्थित वाटते आणि कम्फर्टेबल वाटते. आणि माझी चॉईस कसं असतं ना, मला सिंपल वस्तू आवडतात, क्वालिटी चांगली बघते मी, पण वस्तू एकदम सिंपल आणि सोबर आवडतात. त्याच्यामुळं या टाईपमध्ये घेतले. तर ही आहे थोडीशी हेवी टाईपमध्ये, पार्टीवेअर टाईपमध्ये, नवरात्रीमध्ये पण घालू शकते मी हिला आणि कुठं पण घालू शकते. आणि नंतर 2-3 वेळा बाहेर पार्टीमध्ये, फंक्शनमध्ये घालून त्याच्यानंतर घरात सुद्धा मी हिला वेअर करू शकते. त्या हिशोबाने ही घेतलेली आहे मी. घेर खूप मोठा आहे असा आणि लॉंग, एकदम फुल लॉंग आहे, खालपायापर्यंत पूर्ण घोट्यांपर्यंत लेंथ आहे, त्याच्यामुळे खूप सुंदर दिसणार आहे. तर असं आहे. घातल्यानंतर याच्यावरचे फोटोज नक्कीच पोस्ट करेल. आणि ही पण तशीच आहे, प्रवासात वगैरे 1-2 वेळा वापरेल. हिच्यावरती सुद्धा लेगिन्स घातली तरी चालेल, नाही घातली तरीही चालेल, 3/4 पॅन्ट वेअर केली तरी सुद्धा चालेल. आणि प्रवासात खूप कम्फर्टेबल आहे. मेन तर प्रवासात किंवा कुठेही फिरायला गेल्यानंतर सुद्धा खूप छान दिसणार असा पॅटर्न, सिंपल सोबर. आणि बाहेर घालून नंतर घरात सुद्धा आपण घालू शकतो. या टाईपचे कपडे हे घेतले. जरा थोडं हेवी म्हणजे ते वर्कवालं वगैरे घेतलं ना, टिकली वर्क परत नव्याने चालू झालेले आता, टिकली वर्क, स्टोन वर्क. पण ते काय होतं ना, ते कपडे आपण बाहेरच घालावे लागतात आपल्याला, पार्टीमध्ये किंवा फंक्शनमध्ये. ते आपल्याला घरी वापरता येत नाहीत आणि ते 2-4 वेळा घातले की तसेच पडून राहतात, मग ते पैसे वेस्ट जातात. यात मग हे कपडे कसे या टाईपचे की थोडेसे म्हणजे असं ट्रेंड पण इथं बघितलेला आहे मी, की म्हणजे कॉर्ड सेट टाईपमध्ये चालतात, फुल लेंथ आहे, मधून कट आहे, कॉलर आहे, तर ते थोडंसं फॅन्सीमध्ये पण जातं. आणि कापड एकदम सिंपल असल्यामुळे ते डेली पण घरात वापरू शकतो आणि टिकाऊ पण वस्तू आहे, कलर वगैरे जाण्याचा चान्स नाही. या हिशोबाने दोन्ही ड्रेस घेतलेले. तर माझा प्रत्येकाचं काहीतरी म्हणजे कुठली पण वस्तू घेताना प्रत्येकाची मेंटॅलिटी वेगळी असते, आपल्याला कसं पाहिजे, काय पाहिजे. पण माझं असं असतं नेहमी, मला सिंपल आणि सोबर वस्तू आवडतात. लाईट कलर जास्त आवडतात मला, जास्त भडंग डार्क कलर असे नाही आवडत. तर असं आहे. तर ही अशी एवढी माझी आजची शॉपिंग आहे. आजची नाही म्हणजे अगोदरच केलेली, आज तुम्हाला दाखवते मी. तर शॉपिंग कशी वाटली तुम्ही मला सांगा. आणि अजून कुठले नवीन टाईपचे ड्रेस ट्रेंडमध्ये असतील, कुर्तीज वगैरे, तर ते सुद्धा सांगा. कारण माणूस एक दुसऱ्याचं बघूनच शिकतो, कोणी काही आईच्या पोटातून शिकून येत नाही. आणि जे काही म्हणजे जे लोक स्वतः सर्च करतात ना काहीतरी, तर ते शास्त्रज्ञ असतात. कारण शास्त्रज्ञच कुठल्या तरी नवीन गोष्टींचा शोध लावतात. तर आपण तर बाबा काही नवीन गोष्टीचा शोध लावलेला नाहीये. हे सगळं एकमेकांचं बघूनच कळतं, कोणी घातल्यानंतर वगैरे की नाही. ही कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्लॉग आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.